एक एक किलोमीटर घुसखोरी केलेली आहे. आमची 1 इंच पण जमीन जर कोणी हुसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल, एवढं नक्की. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गाव परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या वादामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्यानं परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरात शासनाच्या वतीने सीमावाद सोडवण्यासाठी संयुक्त सीमा मोजणीला सुरुवात करण्यात आलेली होती. त्यामुळे हद्द निश्चितीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये घुसखोरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्यानंतरही संयुक्त मोजणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वेवजी गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी गुजरात राज्याकडून महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सुमारे 800 मीटर ते 1 किलोमीटर पर्यंत अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे. कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे. त्याचा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे. हो, याचा पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत अशोक मंदोडी यांनी. ग्रामस्थांशी संवाद साधताना अविनाश जाधव यांनी म्हटलंय, इंचभरही महाराष्ट्राची जमीन गुजरातला देणार नाही असा ठाम इशारा दिलाय. हद्दचा वाद जो आहे तो अद्यापही आहे. या संदर्भात आता मनसेने उडी घेतली, या ठिकाणी आपण पाहणी करत आहोत. काय सांगायचं मला असं वाटतं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहे त्यातले उपसरपंच असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांचं मत आहे, त्यांचा जन्म इथला आहे. बरोबर, ते म्हटलं 20 वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं 1 किलोमीटर अलीकडे होती. बरोबर आहे. आता असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेली. पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर, म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारात महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशात गायब झालेला आहे. तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार. हा विषय झाला इथे बाजूला झाई गाव असतील, ह्या सगळ्याच बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय. गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात 1-1, 1.5 किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे खरं तर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होते की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे. इथली जी स्थानिक लोक आहेत म्हणजे ग्रामपंचायतीची जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगी देते गुजरात. म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व संपलेलं आहे. काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत. तर या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे. इथल्या स्थानिक गाववाल्यांशी बोललं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय आहे. जर ते म्हणतात की इथनं बॉर्डर 700 मीटर बाहेर होती तर ती 700 मीटर 10 वर्षात आत आली कशी. तिथून फूड पर्यंत म्हणजे तुम्ही जर फूड पर्यंत गेलं तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे. एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून. तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं काम जे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे. मनसेची काय भूमिका असणार आहे बघा. तुम्हाला मी एक सांगतो, यांनी किती काय केलं तरी यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. आमची 1 इंच पण जमीन जर कोणी हुसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल, एवढं नक्की. तसेच गुजरात पोलिसांकडून स्थानिक नागरिकांवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करत महाराष्ट्र शासनाने सीमावाद तातडीने सोडवला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. सीमावादामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पाहणीनंतर अविनाश जाधव यांनी झाई बोरीगाव येथे भेट दिली आहे. तसेच तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक यांची देखील भेट घेऊन सीमावादासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. सदर वाद हा तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असून गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील सर्वे नंबर 204 लगतच्या भागात अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. तलासरी उंबरगाव राज्यमार्गालगत असलेल्या या भागाची अधिकृत सीमा अद्याप निश्चित न झाल्यानं दोन्ही राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. एकीकडे शासन पातळीवर संयुक्त मोजणीद्वारे हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे सीमावादाला नव्या वळणावर नेण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विकास समाचार न्यूजसाठी कल्पेश दळवी, डहाणू.